भारत हा कृषीप्रधान देश आहे। येथे शेतीसाठीची जी जमीन आहे कधी सरळ असते तर कधी वाकडी तिकडी, वर खाली, ओबडधोबड अशा प्रकारे जे आपल्या जमिनी आहेत त्या असतात। त्यामुळे जमीन मोजणी करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। कधीकधी तर त्यामुळे जमिनीचा वादसुद्धा उद्भवतो। अशा परिस्थितीत कायदेशीररित्या जमीन मोजायची असेल तर शेतकऱ्यांना महसूल विभागाकडे मोजणी करावी लागते, परंतु त्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून ठरविण्यात आलेल्या दरानुसार एकरी रक्कम भरावी लागते। आर्थिक अडचणींमुळे काही वेळा जे शेतकरी आहेत ते माघार घेतात आणि त्यांच्या जमिनीची जी मोजणी आहे ती राहून जाते। पण मग शेतकऱ्यांना गाव पातळीवर आपली जमीन किती आहे याबाबतची समजा तपासणी करायची असेल तर आजचा जो हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमधून तुमची जी जमीन आहे, शेत जमीन आहे, तुम्ही मोजणी करू शकता। तर कशा प्रकारे मोजणी करायची आहे, ते ॲप्स कोणता आहे, तर हीच सगळी माहिती आपण आता जाणून घेणार आहोत। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। शेतकऱ्याने जर शेतजमीन जी आहे ते मोजणी ठरवल्यावर शेतकऱ्यांना जमीन मोजणीसाठी आधी अर्ज करावा लागतो। त्यानंतर तो अर्ज मंजूर झाल्यानंतर सरकारी कर्मचारी शेतकऱ्यांची जमीन मोजणी करण्यासाठी शेतामध्ये येतात। यात शेतकऱ्यांचे पैसे व त्या शेतकऱ्याचा वेळ वाया जातो। या सर्वांवर एक पर्याय म्हणजे डिजिटल पद्धतीने शेतकऱ्यांना ऑनलाईन आपल्या जमिनीचा नकाशा व जमिनीची मोजणी करण्यासाठी GPS एरिया कॅल्क्युलेटर हे जे मोबाईल ॲप आहे ते लॉन्च झाले आहे। GPS एरिया कॅल्क्युलेटर या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या जमिनीची मोजणी हेक्टर, एकर आणि गुंठ्यामध्ये किंवा इतर कोणत्याही जमिनी मोजण्याच्या प्रकारामध्ये तुम्ही करू शकता। सर्वप्रथम तुम्हाला GPS एरिया कॅल्क्युलेटर हे ॲप प्ले स्टोरवरून तुम्हाला डाउनलोड करावं लागणार आहे। GPS एरिया कॅल्क्युलेटर हे ॲप डाउनलोड केल्यानंतर जमिनीच्या अचूक मोजणीसाठी तुमचं जे लोकेशन आहे GPS लोकेशन ते तुमच्या मोबाईलमधून चालू करा। नंतर GPS एरिया कॅल्क्युलेटर हे ॲप ओपन करावे। त्यानंतर वॉकिंग या पर्यायावर क्लिक करायचं आहे। वॉकिंग या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या क्षेत्राची मोजणी करायची आहे त्या क्षेत्राच्या हद्दीवरून तुम्हाला चालत चालत तुम्हाला मोजणी करता येणार आहे। जमिनीच्या संपूर्ण हद्दीवरून फिरून झाल्यानंतर तुम्हाला 3 डॉटवर क्लिक करायचं आहे। त्या 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची जमीन मोजणी हेक्टर, एकर किंवा गुंठ्यामध्ये यापैकी एक पर्याय सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जी तुमची जमिनीची मोजणी आहे ते तुम्हाला दिसेल। जर तुम्हाला गुगल मॅपवरून जमीन सिलेक्ट करून मोजणी करायची असेल तर तुम्ही निळ्या रंगाचा दुसरा पर्याय निवडून जमीन गुगल ॲपमध्ये तुमची जमीन निवडून तुमची जी जमीन आहे ते तुम्ही सहज मोजू शकता। तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे दोन्ही पर्यायांपैकी तुमची जमीन किती आहे हे तुम्ही सहज तुमच्या मोबाईलवरती मोजू शकता, तेही अगदी मोफत आणि कोणताही खर्च न करता। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला जी तुमच्या शेताची जमीन समजा मोजायची असेल तर GPS एरिया कॅल्क्युलेटर ॲप किंवा तुमच्या गुगल मॅपद्वारे तुमच्या मोबाईलमध्ये जे गुगल मॅप असते, मॅपचे जे ॲप्स असते त्या मॅपद्वारे तुम्ही तुमची जमीन मोजू शकता। ते पण वेळ न वाया जाता आणि फुकटमध्ये एकही रुपया खर्च न करता। अशा प्रकारे तुम्ही जे तुमची जमीन आहे ते तुम्ही किती आहे तुमच्याकडे जमीन ते तुम्ही सहज तुमच्या मोबाईलमधून मोजू शकता। ठीक आहे, तर मंडळी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।